नमस्कार मंडळी, मी ओम चव्हाण आपलं स्वागत करतो स्वराज्य टॉक्स यूट्यूब चॅनलवर। आज आपल्या सोबत वार्ड क्रमांक 7 मधून अधिकृत उमेदवार म्हणून श्री नितेशजी वाघमारे उपस्थित आहेत आणि त्यांचे काय धोरण आहेत वार्ड क्रमांक 7 ला घेऊन ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार नितेशजी, आपलं स्वागत करतो स्वराज्य टॉक्सवर। नमस्कार। सर्वप्रथम आपण आपला परिचय देऊ इच्छिता? मी नितेश संजय वाघमारे, मी राहणार संताजी नगर तेलीपुरे आणि माझं शिक्षण हे डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे। त्यानंतर मी 12 वर्ष आधी गेले एमआरशिप करत आहे। त्यानंतर आणि मी आरोग्यामध्ये गरजू लोकांना आरोग्यामध्ये मदत गेल्या 12 वर्षापासून करत आहे। सध्या आपण त्यांच्याकडून त्यांचे वार्ड क्रमांक 7 साठी काय धोरण आहेत आणि काय विजन आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊ। खरं तर मी म्हणजे उमेदवारी यासाठी करत आहे की मी गेल्या 12 वर्ष झाले आरोग्यामध्ये काम करत आहे। तर ते पाहता पाहता आणि समाजकारण करता करता मी हे बघत आहो की जे आजकालची परिस्थिती आहे, जे नगरसेवकाचे जे कार्य आहे जे व्हायला हवे ते प्रॉपर होत नाही आहे। म्हणून मी असा विचार केला की मी एक युवा म्हणून मी जर सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि मला या गोष्टीची माहिती आहे, तर मी उतरून याच्यामध्ये की आपण तो न्याय हक्क लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। एक चेंज मधून म्हणून सोसायटीमध्ये नितेशजी आता उतरणार आहे आणि आपली त्यांना खास करून गरज आहे, कारण की जो विजन जे दृष्टी त्यांच्याकडे आहे ती मला तर असं वाटते आतापर्यंत जेवढा माझा अभ्यास आहे ती इतरांकडे नाही आहे। जसं मी माझं टार्गेट आहे किंवा मी आल्यानंतर जसं विश्वकर्मा योजना आली होती, महिलांना शिवण यंत्र हे दिल्या जात होते, पण कोणत्याही नगरसेवकाने आजपर्यंत त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते पोचवले नाही। त्यानंतर जर आरोग्याचा मुद्दा पाहिला आपण तर बार्शी टाकळी एवढा मोठा तालुका असून सुद्धा आणि शहर एवढं मोठं असून सुद्धा इथलं जर आपण ग्रामीण रुग्णालय बघितलं तर इथं प्रॉपर सुविधा पण उपलब्ध नाही आहे। माझं टार्गेट आहे की आपण जे हक्कासाठी आपण लढत आहोत की आरोग्याचा मेन प्रश्न, ज्यानंतर आपण शाळा अंगणवाडी जर पाहिली इथली तर तुम्हाला असं प्रॉपर नाही दिसणार कुठंच। म्हणजे त्या अंगणवाडीचे तर हाल जर पाहिले आपण तर इंग्रजांच्या काळातली परिस्थिती आहे। नवीन तर असं त्यासाठी कोणत्या नगरसेवकाने म्हणा कोण पुढाकार नाही घेतला, हा एक मुद्दा झाला। पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा इथं मुद्दा आहे। खरं गेल्या 15 वर्ष झाले आपण वंचित आहोत इथं पाण्यासाठी। आपल्याला चोरीचं पाणी प्यावं लागत आहे, त्यासाठी आजपर्यंत कोणता नगरसेवक नाही बोलला। आणि असे जर मुद्दे आपण पाहत गेलो तर कोणत्याच असा जो नागरिक आहे कोणत्याही प्रभाग, समजा प्रभाग मधला की असा तो हॅपी नाहीये की आपल्या नगरसेवकांमुळे आपल्याला हे काम मिळाले। जर मला असं वाटत आहे की जे नगरसेवकाच्या हातामध्ये पॉवर आहे त्या पॉवरनं जर ते काम होऊ शकतात तर आपण स्वतःहून ते पॉवरने हे काम का नाही दाखवावं लोकांनी, ह्या विजन ठेवून मी स्वतः उतरत आहे। आणि मी एक कामाच्या प्रती माझी इच्छा आहे आणि सर्वांची साथ जर मिळाली तर मी ते काम असं यशस्वी करून दाखवणार की तो प्रभाग असा दिसणार की लोकांनाही वाटेल की नाही खरखर एक नगरसेवकाचं कार्य हे असतं का। नितेशजींच्या जे धोरण आहेत ते खरोखर त्यांच्या ते ज्या फील्डमध्ये आहेत, म्हणजेच की ज्या ते लाईनमध्ये आहेत, जसं की फार्मसी झालं आणि शिक्षण, ते सर्वप्रथम शिक्षणाला सर्वप्रथम समोर करत आहेत, जेणेकरून जे येणारी युवा पिढी आहे आणि जे छोटे मुलं आहे किंवा येणारी युवा पिढी जे या गोष्टीमध्ये लक्ष देण्याचा आता थोडक्यात प्रयत्न करत आहे, त्यामध्ये थोडा त्यांना खूप मदत होईल, थोडी नाही खूप मदत होईल। आणि जे आरोग्य सुद्धा आहे, आरोग्याचं तर आपल्याला माहितच आहे की किती ध्यान ठेवावं लागते, त्या कारण नितेशजींनी आपला जो फोकस आहे तो आरोग्याकडे आणि शिक्षणाकडे थोडा जास्त वळवलेला आहे। तर नितेशजी, तुमच्या विरोधात जे उमेदवार उतरलेले आहेत रणांगणात त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत तर माझ्या विरोधकांबद्दल तर काहीच नाही, कारण की माझी जी लढाई आहे मी विरोधकांच्या यांना नाही पाहून करत आहे। माझी लढाई आहे आजच्या ज्या व्यवस्था आहे, जे काम एक नगरसेवकाचं करायला पाहिजे, मी हे माझं फोकस करून आहे। मी त्याने विरोधांच्याकडे माझं सध्या लक्षच नाही आहे, कारण की माझी लढाई हे आहे की मला माझ्या मतदार प्रभागात हक्काचा न्याय काय द्यायचा आहे, माझा फोकस हा आहे। माझं विरोधकांना मला काहीच हे नाही आहे, माझं टार्गेट फक्त एक आहे की प्रभागाचा विकास मी काय करू शकतो, काय काय गोष्टी मी करू शकतो। नितेशजी, आपण वार्ड क्रमांक 7 मधून एक जागृत उमेदवार म्हणून
समोर आलेले आहात आणि तेथील जागृत जे मतदार आहेत किंवा जनता आहे त्यांना आपलं काय आव्हान राहणार? माझं तर एकच म्हणणं राहणार की तुम्ही उमेदवार असा निवडा की जो अधिकाऱ्यासोबत दोन गोष्टी बोलू शकणार, तुमच्या मुलांसाठी त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन जिथं गरज पडेल तिथं तो उभा असेल, किंवा आरोग्याचा प्रश्न झाला की तुम्हाला कधी कसे आरोग्यामध्ये काही अडचण असले त्याचे एवढे संबंध हवे की तो डॉक्टरांची वगैरे बोलून तुमचं चर्चा करून तुमचं समाधान करू शकेल. पोलीस स्टेशन असं म्हणजे आजकाल ज्याही गोष्टी येतात मतदारांना, या गोष्टीमध्ये तुमचा उमेदवार सक्षम आहे का नाही, तो बोलू शकतो का नाही पब्लिकमध्ये, किंवा त्या लोकांमध्ये जाऊन बोलू शकतो का नाही, हे तुमचं बघणं काम. हो, माझं म्हणणं हे आहे की उमेदवार तुम्ही निवडा, पण असा निवडा की तो जागरूक असला पाहिजे, त्याचं किती प्रेम आहे प्रभागामध्ये हे ओळखणं गरजेचं आहे. ठीक आहे. धन्यवाद नितेशजी, आपला मोलाचा समय आम्हाला दिल्याबद्दल. आपलं नेहमी स्वागत राहील स्वराज्य टॉक्सवर. धन्यवाद. आणि मलाही तुम्ही एवढा मोठा बोलण्याचा आणि चान्स दिला इथं, त्याबद्दल माझ्याकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.